5 क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावले गेले. 2 क्षेत्ररक्षण 30 शॉट सर्कलच्या बाहेर, एक आहे मिड विकेटला, एक आहे अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केले गेले. यष्टीच्या पाठीमागे एक शॉट थर्डमॅन, एक शॉट गली, शॉट पॉईंट, शॉट कव्हर आणि अर्थात एक मिड ऑफ विरोचना ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पहिले शॉट फाईन लेग आहे, एक डीप स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन. यावरून आजच्या या अंतिम दिवसातल्या पहिल्या चेंडूचा पहिला चेंडू. यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, पूल करायचा होता, लॉफ्टेड शॉट फसला आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पहिली विकेट इथे मिळाली. ती अर्थातच यावेळी संदीप 11 देवनोली संघाचा गोलंदाज प्रवीणला. ये डीजे पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आणि जसं मी सकाळी सांगितलं होतं की पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं यश इंजामाम उल हक पाकिस्तान या खेळाडूला मिळालं. त्यानंतर भारतीय संघाचा निलेश कुलकर्णी यांना यश मिळालं. हे खरं योगदान आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटच्या सर्वच कुरुक्षेत्रावर. आपण पाहता प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरचं पारितोषिक म्हणून इथे मात्र एक सुंदर हेल्मेट दिले जाते. परंतु पाकिस्तान संघाचा सईद अजमल असा खेळाडू होऊन गेला की त्याने अनेक सामने गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला जिंकून दिले, पण एकदाही त्याला कारकिर्दीत सामनावीरचे चषक मिळाले. हे देखील योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. हे क्रिकेट आहे. 100 कसोटीत प्रतिनिधित्व करणं व्ही.एस. लक्ष्मण याला एकही विश्वकप स्पर्धेमध्ये निवड झाली नाही, हेही योगदान आहे. तर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया यांची 29 शतके लावली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 29 शतकामध्ये 6 षटकार मारले. हे देखील क्रिकेटमधले योगदान तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं. वळूया आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपले बॉलिंग बारकर. तिसरा क्रमांक फलंदाज अजय. सुरुवात धक्कादायक झाली. 5 षटकांचा सामना तुम्ही पाहायला मिळत आहे. चेंज दी गेम खांदारे आणि संदीप 11 देवनोली या दोन संघामध्ये. आणि दरम्यान पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला पूल केलंय, अर्थातच लॉफ्टेड शॉट चेंडूला फेकून दिलं. इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतो एक शानदार फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. धन्यवाद टीचर. अजयच्या बॅटमधून षटकाराने सुरुवात केली आपली स्वतःची आणि संघाची. इथे आपण पाहायला मिळत आहे. आणि चेंद गोवा खांदार खरी संघ चेंद गेम खांदारी संघाची धावसंख्या आपल्यावर 6च्या मध्यतीनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून या ठिकाणी पुन्हा एकदा तोच फटका, तोच चेंडू आणि हा सीमारेषा पलीकडे षटकार. बॅक टू बॅक आले दोन फटके, मोठे फटके पाहिलेत लॉंग ऑनला. अजयच्या बॅटमधून धावफलकात वाढ झाली. धावफलक आल्या 12. पल्ले षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेला पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय फलंदाज अजय. जेव्हा पहिला फलंदाज बाद झाला संकेत, त्यानंतर आक्रमण गोलंदाज प्रवीणवर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग 3 षटकार. इथे मात्र वाडिश लॉंगन मधून आलेला एक पुन्हा एकदा मोठा फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अजयच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा प्रयत्न करतोय. इथे मात्र झेल सुटतोय. जिथे 3 षटकार आले तेव्हा संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, मात्र हा झेल सुटला गेला आणि एक निश्चित जीवदान मिळते ते फलंदाज अजयला.
तर एक धावेचे योगदान इथे मिळालं ते अजयला. एक जखमी वाघ ज्याला म्हणलं तर या ठिकाणी आपण पाहता की जेव्हा मैदानामध्ये काही चालत नव्हतं तेव्हा आक्रमण केलं ते अजयने. संधी दिली होती क्षेत्ररक्षकाला परंतु क्षेत्ररक्षक देखील चेंडूपासून थोडासा दूर होता. वळी या मैदानाकडे यावी. हा चेंडू मात्र हवेतून मिडविकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला फेकून दिला. आलेला आणखीन एक सुंदर फटका. षटकार 6 धावांचे योगदान मिळते आणि बघता बघता धावा धावकर येऊन पोहोचले. त्या तब्बल 25 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या अशा एकूण धावा येतात त्या 27. आणि पहिले षटक या ठिकाणी मागडे षटकाची सांगता झाली ती प्रवीणची. षटकाराला 27 धावपलकर आल्या आणि हा षटकाराला तो फलंदाज अकबरच्या बॅटमधून षटकाराने आपलं खातं उघडलं आणि एक मागडी षटक. 5 षटकांच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना पाहत असताना मात्र या ठिकाणी आक्रमण केलं अजयने आणि त्याला साथ देखील अकबरने. दोघांनी पण आपण पाहिलं 4 षटकार म्हणजे 3 षटकार अजयच्या बॅटमधून 1 षटकार अकबरच्या बॅटमधून आला. पहिला फलंदाज मात्र संकेत शून्यावर बाद झाला. डकआउट बदकाच्या अंडून परतला होता पण त्यानंतर आक्रमण पाहिलं आणि 27 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मागडी षटक पाहायला मिळालं ते प्रवीणचं जे चेंज दी गेम खानदार या संघाविरुद्ध अर्थात संदीप इलेवन डेनोली या संघाला. आणि आता मात्र चेंज द गेम खानदारी संघाची धावांची गती मात्र निश्चित चांगली झाली. 27 परिवर्तन गोलंदाजीमध्ये होईल आणि नवीन गोलंदाज परेश यावेळी सज्ज होतोय. ते अर्थातच आमच्या आयोजकांचं गाव म्हणजेच आंबेळे खुर्द या गावाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी परेश आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 षट सर्कलच्या बाहेर असतील ज्यामध्ये क्षेत्ररक्षक विरोध आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला तैनात केलं गेलं आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आपण तैनात केलं. एक मिड विकेट तैनात केलं गेलं आहे. इतर क्षेत्ररक्षकाची विरचना जर आपण पाहिली तर एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट गली, एक अर्थातच क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉर्ट पॉईंटला आणि एक मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड अर्थात स्क्वेअर लेग. आणि या विरेशनातून इथून जाऊ या मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कर परेश यावी सज्ज. समोर मात्र असेल अजय. 3 षटकारांच्या माध्यमातून 19 धावांचं त्यांनी दिलेले योगदान. परेश आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून 5 षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडूला कट करायचा प्रयत्न. चेंडूला उंची निश्चित होती परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क आल्याने पददालित्य ज्याला फुटवर्क असं म्हणतात, कारण चेंडूची निवड करणं आणि त्यानंतर पाठीमागे जाणं किंवा पुढे जाणं याचा अर्थ पददालित्य ज्याला फुटवर्क असं म्हणतात ते मात्र थोडंसं कमी पडलं आणि चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये विसावला. निदा जोडी सांगता 27 धावपलकावर दुसरे षटक. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. परेश तय्या. अड्डापर्यंतचा रनअप. यावेळी चेंडूला कट करायचा प्रयत्न. इथे मात्र अंगाशी आला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि दुसरा फलंदाज इथे मात्र गमावला. अर्थात चेंज द गेम खानदारी संघाचा हा दुसरा फलंदाज मैदान परतला. बाद झाला होते फलंदाज यावेळी अजय ज्याने 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 19 धावांचे योगदान दिलं. तो फलंदाज मैदानातून परततोय. मध्ये सुंदर गीत शिर्डीच्या साईबाबांचं आपण या ठिकाणी पाहिलं. इरादे बनते इरादे टूट जाते, शिर्डी में वही आते जिनको साईबाबा बुलाते. विचार बनतात विचार बदलतात, शिर्डीला तेच येतात ज्यांना साईबाबा बोलवतात असं नेहमी साईबाबांना बोललं तर. गुरुवार हा चा अतिशय महत्त्वाचा दिवस साई भक्तांचा आणि प्रचंड संख्येने या ठिकाणी अर्थातच आपण पाहता साई भक्त. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू. यावेळी तोच प्रयत्न होता जो प्रयत्न मगाशी अर्थातच फलंदाज बाद झाला होता अजयने केला होता चेंडूला अर्थातच कट करण्याचा. इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क आला नाही आणि त्यानंतर त्या प्रयत्नात तो फलंदाज यष्टीच्या हातामध्ये हा चेंडू झेल देऊन परतला होता. तोच प्रयत्न आलेला नवीन फलंदाज या ठिकाणी करतोय विकास.
शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. परेश आपल्या बॉलिंग वर्कवर यशस्वी गोलंदाज आहे. पुढच्या चेंडूसाठी विकास तयार. यावी फक्त एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. हलकासा चेंडूला दिशा दिली, तिथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. चेंडूवर येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळते. एक धाव संघाला आणि बऱ्याच वेळानंतर धावा धावफलकात वाढतात. त्या ठिकाणी चेंज द गेम खानदारी संघाची एकूण धावफलकात वाढ होते. ती 2 गडी बाद धावा धावफलकार आल्या त्या 28. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 5 षटकांचा सामना इथे पाहायला मिळतोय. आता मात्र एका धावेने विकास आपलं खातं उघडते, ज्याने 2 चेंडूचा सामना केला आणि समोर मात्र फलंदाज अकबर 6 या आकड्याने अर्थात षटकाराने त्याने आपलं खातं उघडलं होतं. यातील विजेता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. तो कोणता संघ असेल तो आपल्याला येणारी वेळ दर्शवेल. दरम्यान वळव्या मधनाकडे यावेळी मात्र अप्पर काट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे पाहिलं डीप पॉईंट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर चेंडूची फेकी केली जाते आणि तोपर्यंत एकच धावेचं योगदान इथे मिळालं. एक धाव संघाला. एका धावेच्या माध्यमातून अकबर जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर आणि धावा आल्या धावफलकावर त्या 29. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 5 षटकांचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळते. आता मध्ये समोर असेल विकास. एका धावेने खेळतोय. 2 चेंडूचा सामना केला. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने परेश पुन्हा एकदा चेंडूला कट करायचा होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही, मात्र पंचांनी दर्शवले हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. स्वेरचा इशारा येतो. एक धाव धावफलकात 30 धावा धावफलकावर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना बसण्यासाठी जे प्रेक्षक कक्ष ज्याला म्हणलं जातं ते आता आपण पाहतात 6 कक्ष तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा कक्ष आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव स्टँड ज्याला म्हणलं जातं कक्ष. दरम्यान यावेळी फ्रंट पोर्ट गेलाय. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफवरून चेंडूवर जाणार तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आलेला एक सुंदर असा हा अर्थात चौकार. 4 धावा. झाली. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 34. प्रथम फलंदाजी करताना चेंज द गेम खानदारी संघाने मात्र 2 फलंदाज गमावलेत. विकासच्या बॅटमधून आले एक चौकार. वैयक्तिक खेळतोय. 3 चेंडूमध्ये 5 धावांचे योगदान दिले. अकबर यांनी 2 चेंडूमध्ये तब्बल 1 षटकाच्या मधून 7 धावांचे योगदान दिलं आणि परीक्षी हे षटक मात्र चांगले षटक पाहायला मिळाले. 7 धावा दिल्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला. प्रवीण मात्र महागडं ठरलं, ज्यांनी 27 धावा दिल्या आणि एक सफलता त्याला मिळाली होती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण विस्तारलेलं असेल आणि नवीन षटक अर्थात 30 षटक घेऊन या ठिकाणी पाहूया गोलंदाज कोणाला. संगनायक आपल्या हातात चेंडू देतोय आणि गोलंदाजीसाठी येतोय भावेश पवार. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं एक अतिशय मोठं नाव, अर्थातच ठाणे जिल्ह्याचं भिवंडीचं एक अतिशय दमदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. अगदी दुबईपर्यंत ज्याचं योगदान तो भावेश पवार. या ठिकाणी हा भावेश गोलंदाज आहे. तो यावेळी मात्र संदीप लवण डेहनोळी संघाचा आपल्या अतिथी कक्षाच्या यांकडून गोलीसाठी सज्ज आहे. 8-10 पालूंच्या रनरपी गोलंदाजी करेल. हेडलाईन्स सुरू आहे, ती जरा प्लीज बंद करा अशी नम्र विनंती आमच्या इथून अतिथी कक्षातून करण्यात आलेली आहे. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी हाच अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. जी मी मगाशी सकाळी म्हणालो होतो की पहिला जिथे चेंडू या ठिकाणी गुडलिंग स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उंची दिली जाते आणि अशा वेळी अगदी मोठा खेळाडू असेल त्याला मात्र या ठिकाणी खेळण्याची संधी मिळत नाही. हे देखील योगदान आहे. काही पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जाऊया मैदानाकडे. यावेळी आडव्या बॅटने खेळल्या चेंडूला अर्थात मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू येते. चेंडूची पकड करणार तोपर्यंत एकच धाव इथे मात्र मिळेल. 1 धाव संघाला. या एका धावेने चेंज द गेम खानदारी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावफलक धाव येतात त्या 35 धावा धावफलकावर.
एक धाव इथे मिळाली विकासला. विकास जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवर. अकबर खेळतोय एक षटकार आणि 2 धावांच्या माध्यमातून 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 भावेश तयार. हा चेंडू मात्र आता दिशाने टप्प्यापासून थोडासा गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी भावेश दूर गेला. चेंडू स्वैरच्या माध्यमातून पंचाने हात जमीला समांतर केले. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. गोलंदाजी करताना आपण पाहता की नेहमी दिशा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र या ठिकाणी गोलंदाज थोडासा भरकटला टप्प्यापासून. यावेळी चांगला चेंडू होता पण तितकाच चेंडू इथे पाहिला तर अर्थात पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. कोणती चूक करत नाही. हा झेल घेतला गेला आणि आणखीन एक फलंदाज अर्थात तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. चेंज द गेम खानदारी संघाचा फलंदाज यावेळी मैदानातून बाहेर होतोय विकास, ज्याने एक चौकारच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडूमध्ये 5 धावांचे योगदान दिलं. फलंदाज घेतो अल्पेश 5व्या क्रमांकावर. या ठिकाणी चेंज द गेम खानदारी संघाचा फलंदाज. मात्र तिकडे गोलंदाजाला निश्चित चांगलं यश इथे आपण पाहायला मिळालं. भावेश ज्याने एक चांगली गोलंदाजी केली. धावा दाभोलकर आत्तापर्यंत आहेत त्या 36. 3 फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या दाभोलकावर. पुढचा चेंडू यावेळी फुल टॉस चेंडू. इथे मात्र आक्रमण केलं होतं पण तितकंच क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धावेचं आणखीन एक योगदान. 37 धावा दाभोलकावर. अल्पेशने एका धावेने आपलं खातं उघडलंय. दाभोलकावर धावा जर आपण इथे पाहिलात तर अर्थातच 37 धावा दाभोलकर आल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. निखिल यांना विनंती आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र अपील केलं गेलं. निखिल आमचे समालोचक तर यावेळी मात्र आपण पाहिलात अपील केलं होतं. अपील मात्र पंचांनी फेटाळलं. निर्धाव चेंडू सांगता झाली. दरम्यान आणखीन एक धावीचे योगदान मिळालं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना चेंज द गेम खानदारी संघाची धावसंख्या दाभोलकर 39 येते. प्रति षटक आपण पाहिली तर या ठिकाणी 13ची सरासरी पाहायला मिळाली. 5 षटकांचा सामना सुरू आहे. षटक मात्र समाप्त होतोय ते गोलंदाज भावेशचं. भावेशने या षटकात चांगली गोलंदाजी केली. तब्बल या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या. त्या 5 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. अल्पेश खेळतोय एका धावेवर आणि सलामीला फलंदाज अकबर, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाहिलं तर 10 धावांचं योगदान दिलं. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि नवीन षटक आपण इथे पाहणार आहोत. अर्थातच यावेळी आंबेळे एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज असतील नवीन गोलंदाज संदीप 11 डहेणोली या संघाची. ज्या संदीप 11 डहेणोली संघाने तब्बल धावांचा उच्चांक नोंदवला या स्पर्धेमध्ये. 5 षटकामध्ये 3 गडी बाद 122 धावा, ज्यामध्ये आपण पाहिलं तर हरेशने 10 षटकार आणि 9 चौकारांच्या मध्ये तब्बल 93 धावांचं लक्ष इथे निश्चित केलं. 7 धावांनी त्याचं पहिलं शतक या स्पर्धेमधलं निश्चित हुकलं गेलं. पण एक धडाक्याबाद 93 धावांचं जबरदस्त खेळी त्याने केली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नवीन गोलंदाज साहिल यावेळी गोलंदाजीसाठी येतोय 4थं षटक घेऊन. दरम्यान बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण कार्पेट्सने चेंडू जाणार. तो शॉर्ट मिड विकेटला इथे मिस फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावांचं इथे योगदान मिळतंय. 2 धावा संघाला.
41 on the board. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होताना पाहायला मिळतंय। मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू। त्याचबरोबर माननीय श्री शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड माननीय श्री राजेशजी भांगे साहेब मुरबाड, माननीय श्री अविनाशजी पवार विभाग प्रमुख, माननीय श्री केशवजी गडगे विभाग प्रमुख, माननीय श्री संतोषजी जाधव संपर्क प्रमुख, माननीय श्री दत्ताशेठ शिंगोळे युवा नेते शिवसेना, माननीय श्री भगवान शेठ शेळके उपतालुका प्रमुख मुरबाड, ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचं स्वागत, सहर्ष सहर्ष स्वागत। भगवा चषकाची मानाची क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्यातील दिग्गज क्रीडा स्पर्धेमध्ये माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार शेठ शिंगोळे युवा नेते शिवसेना, मान्य सहर्ष सहर्ष स्वागत। सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवर मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत होत आहे। सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थातच भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब, त्याचबरोबर माननीय श्री संतोष शेठ विशे शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड, माननीय श्री राजेशजी भांगे उपतालुका प्रमुख मुरबाड, माननीय श्री अविनाशजी पवार साहेब विभाग प्रमुख, माननीय श्री केशवजी गडगे विभाग प्रमुख, माननीय श्री संतोषजी जाधव साहेब संपर्क प्रमुख, माननीय श्री दत्ताशेठ शिंगोळे युवा नेता शिवसेना, माननीय श्री भगवान शेठ शेळके उपतालुका प्रमुख मुरबाड, सर्व मान्यवरांचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषकामध्ये सहर्ष 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 स्वागत। ओ टू कमेंट्री बॉक्स। पंच तर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया। अतिथी देवो भव या दरम्यान मैदानाकडे आपण पाहतात या ठिकाणी कार्पेट्स चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, अर्थातच फटक्यामध्ये ताकद चेंडू गेला तो गली क्षेत्रामध्ये शेतेशी चेंडू येतोय, एक धावेचे योगदान देते। सर्व आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातला 5 षटकांचा हा शेवटचा सामना चेंज द गेम खांदारी विरुद्ध संदीप इलेव्हन डेनोळी या दोन संघात सुरू आहे। संदीप इलेव्हन डेनोळी संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि चेंज द गेम खांदारी संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 43 धावा धावपलकावर षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये। या ठिकाणी मात्र संत गतीने चेंडू फेकला होता, फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी निश्चितच बांधण्याचा प्रयत्न पण पायलट पंचांचे हात जमिनीत समांतर झाले, चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर, एक धावेचे योगदान 44 धावा धावपलकावर। आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी 3 फलंदाज गमावलेत आणि या धावा धावपलकारात गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहे तो साहिल आणि समोर फलंदाज अकबर। यावेळी
कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू आपण पाहता कव्हर क्षेत्रामध्ये जाणार, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 25 धावा धाबलकावर. 5 षटकांचा सामना. पाहुण्याच्या माहितीसाठी या ठिकाणी संदीप लेवण डेनोळी संघाने 5 षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा 3 गडी बाद तब्बल 122 धावा हा धावांचा उच्चांक नोंदवला होता. काल या स्पर्धेमध्ये 90 धावांचा उच्चांक नोंदवला गेला होता. आणि हरीश ज्याने याच संघाचा डेनोळी संघाचा ज्याने 10 षटकार आणि 9 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 93 धावा हा वैयक्तिक धावांचा उच्चांक नोंदवला. वैय मैदानाकडे यावेळी मात्र हुक केलाय. फटक्यामध्ये ताकद थोडीशी निश्चित कमी पडते. आपण पाहतात या ठिकाणी चेंडू जाणार आहे तो अर्थात लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत धावांचं निश्चित योगदान मिळालं. ते अर्थातच दोन धावा संघाला मिळतात आणि 2 धावा जाऊन घेऊन जातात. चेंज द गेम खानदारी संघाच्या धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 47. चौथं षटक मार्गस्थ मैदान खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतात. सुंदर अशी खेळपट्टी आणि तितकंच सुंदर असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलात. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अशीचा चेंडू यावी लोअर फुटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलंय. थोडंसं उजवीकडे सरका फलंदाज आणि चेंडूला सरळ मिडविकेटला फेकून दिला. आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. माझी सन्माननीय रुपेदादा म्हात्रेसाहेब भिवंडी पूर्व यांचं अतिशय सुंदर गीत त्यांच्यावर आपण इथे पाहायला मिळालं. राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र मैदानाकडे आपण पाहतात धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या 53 धावा अर्धशतकापलीकडे धावपलकर पाहायला मिळाला. वळी या मैदानाकडे या ठिकाणी मात्र अर्थात उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे सोयीचा इशारा येतो. पंचांचे हात जमिनी समांतर 1 धाव धावपलकावर 54 धावांचं या ठिकाणी योगदान. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबलचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. आणि अर्थात ही स्पर्धा सन्माननीय आयोजक सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेड खुर्द यांच्यामध्ये सुरू असलेल्या यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा दरम्यान यावेळी चेंडूला फेकून दिलंय. लेफ्टेड शॉट जिथे लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येतोय आणि एवढ्या मोठ्या फटक्यावर मात्र 1 धावेचं योगदान. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाली. 4 षटकांची समाप्ती. धावपलकर धावा आपण पाहिल्यात त्या चेंज द गेम खंदारी संघाच्या धावपलकर धावा येऊन पोहोचल्या तब्बल 55 धावा प्रति षटक. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साधारणतः 13.75च्या सरासरी धावसंख्या धावपलकर नोंदवली गेली. ती चेंज द गेम खंदारी संघाच्या माध्यमातून अंतिम षटक ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात त्या षटकात पाहूया किती धावांचं योगदान असेल. कारण त्यावेळी फलंदाज खऱ्या अर्थाने मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतात. षटक आपण पाहिलं यावेळी मात्र गोलंदाज जे 16 धावांचं होतं गोलंदाज होता साहिल याचं. आणि या ठिकाणी मात्र महागडे षटक पाहायला मिळाले. पहिल्या षटकात 27, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात फक्त 5 आणि नंतरच्या चौथ्या षटकात मात्र 16 धावा या ठिकाणी धावपलकार आहेत. फलंदाज खेळतोय अल्पेश ज्याने या ठिकाणी मात्र एकेरी दुहेरी धावांच्या माध्यमातून धावांचं योगदान तब्बल आपल्याला पाहिलं ते 9 धावांचं आणि त्याला साथ देतोय. एका बाजूने सलामीला फलंदाज अकबर ज्याने खूप चांगलं योगदान दिलं आहे. अंतिम षटक घेऊन येतोय जे परेश. यावेळी आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान देईल. ज्या परेशने अतिशय चांगली गोंजी केली 7 धावा दिल्या होत्या आणि या अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान असेल ते चेंज द गेम खंदारी संघाला. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबलचं युद्ध आपण पाहतात आणि आमच्या अतिथी कशाकडून गोलंदाज यावेळी परेश आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजवीकडून कोणीसाठी सज्ज असेल. 15 ते 20 बॉलांचा रनअप तुम्ही पाहायला मिळतात. आज क्रिकेट म्हणलं की अर्थात प्रत्येक भारतीयांचं म्हणजे 142 करोड भारतीयांचं खरं तर आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्यानंतर बैलगाडी शर्यती. कारण कबड्डी हा खेळ थोडासा मागे पडला. जाऊया मैदानाकडे पुढच्या पहिल्या चेंडूसाठी या षटकातला. चेंडूपासून भरकटलेत. पंचांचे हात जमिनीत समांतर होतात. चेंडू मात्र सोयर येतोय. 1 धावेचं योगदान आणि सोयर चेंडू आला की आपल्याला अर्थातच नेहमीच आठवण होते ती वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ज्याने सुंदर गोलंदाजी केली. ज्याने 13 वर्षे क्रिकेट खेळताना कधी सोयर चेंडू फेकला नाही अर्थात मायकल होल्डिंग. आणि नोबॉलचा जेव्हा इशारा येतो तेव्हा कपिलदेव निखंज यांची आठवते ज्याने कधीही 17 वर्षे क्रिकेट खेळले नोबॉल फेकला नाही.
यावेळी मात्र हा चेंडू चांगला होता, फलंदाजाला थोडासा निश्चितच बुचकाट टाकणारा चेंडू ते पाहायला मिळाले. यावेळी फलंदाजांनी पाहिला चेंडू ऑनसाईडला खेळायचा होता, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॅट चेंडू संपर्क येत नाही आणि उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. धावपलकर धावा आल्या त्या आतापर्यंत 56 धावा. 3 फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंगवर परेश पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळीचा चेंडू हवेतून खेळलाय, पूल केलाय, मग तो फटका थोडासा फसलेला वाटतो कारण मिड विकेटला क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल पकडला जातोय आणि हा एक आणखीन एक धक्का बसला. चेंज द गेम खांदारी संघाला. ये डीजे ठाणे, नवी मुंबई, रायगड या परिसरामध्ये पालघर या जिल्ह्यामध्ये प्रकारे आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतं. तसा आगरी समाज हा दिलदार धार्मिक कार्य, सण, लग्न समारंभ इत्यादी मध्ये रमणारा नेहमी पाहायला मिळतं वळीया मैदानाकडे. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्यासाठी एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घ्यायचं होतं. इथे मात्र आपण पाहणार आहोत कदाचित फलंदाज धावची चिरबण बादल आणि याला म्हणतात क्रिकेटमधल्या आतमध्ये फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसला तो यावेळी चेंज द गेम अर्थातच खांदारी संघाला. समाज म्हणला की त्यांची एक निश्चितच आमची ठरलेलं असतं की मोडेन पण वाकणार नाही, हा आमचा आगरी समाजाचा बाणा हा नेहमी म्हणला जातो. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन फलंदाज मैदानात विनायक येतोय. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र 5 फलंदाज गमावले, धावा धावपलकर येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 56. अंतिम षटक आहे. गोलंदाज परेश आपल्या बॉलिंग मार्कवर आहे अतिथी कक्षाच्या एंडकडून आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विनायक. अंतिम षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न परेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मैदानाकडे. यावेळी मात्र निश्चितच हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क चांगला झाला नाही. चेंडू आपण पॉईंट क्षेत्रामध्ये जाणार. क्षेत्राची चेंडू येतोय. पुन्हा एकदा धावचीची संधी आणि पाहूया पंच कोणता फलंदाजाला धावचीत या ठिकाणी देत. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. गरज नसताना ही अर्थात या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण केली तर दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत आणि हा 6वा धक्का. एक धावेचं योगदान इथे मिळालं. 57 धावा धावपलकर इथे आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंतचं योगदान पाहता 6 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज पंकज मैदानामध्ये दाखल होतोय. खरं तर अतिशय महत्त्वाचा सामना आहे कारण हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 म्हणजे अंतिम 8मध्ये प्रवेश करेल आणि अर्थात कालचा दिवस जर आपण पाहिला तर या सुपर 8मध्ये पीरसाई उमरोली या संघाने सुपर 8मध्ये अंतिम सामना जिंकला आणि अंतिम 8मध्ये म्हणजे सुपर 8मध्ये प्रवेश केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज यावेळी येतोय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर चांगली गोंजी करतोय. निश्चितच या ठिकाणी धावा वाचवल्यात, धावा रोखल्यात आणि क्षेत्ररक्षकांची देखील साथ चांगली मिळाली. या ठिकाणी फक्त एकेरी धाव मिळू शकेल कारण चेंडू आपण पाहता ते जातोय तो अर्थात मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येणार. इथे मिसफील्ड. परिणाम या ठिकाणी आपण पाहिलं म्हणजे तिसरी धाव घेण्याचे प्रयत्न. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीत आणि 3 फलंदाज धावचीच्या रूपाने या ठिकाणी गमावले. तर चेंज द गेम या खानदारी संघाने 1 धाव अर्थात 2 धावांचं योगदान इथे मिळेल कारण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला.
आणि 2 धावांच्या माध्यमातून विनायक हा या ठिकाणी बाद झाला, ज्याने 2 धावा धावफलकात नोंदवल्या. धावफलकात वाढ झाली, धावफलकात धावा येऊन पोहोचल्यात 59. या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, फलंदाज सज्जन. यावेळी मात्र चेंडूला निश्चित उंची दिली होती. पुन्हा एकदा कदाचित फलंदाज यस डावचित होईल आणि 4 फलंदाज आत्तापर्यंत गमावले ते अर्थात चेंज द गेम खानदारी संघाने. शेवटचा चेंडू होता, एक धाव पूर्ण होऊ शकले नाही. अशा प्रकारे 59 या धावफलकावर या ठिकाणी मात्र चेंज द गेम खानदारी संघाची फलंदाजी संपुष्टात येते. 60 धावांचं लक्ष इथे मात्र 5 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिषटक आपण पाहिलं तर साधारण 12ची सरस असेल आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल. तत्पूर्वी जाऊया अतिथी कक्षामध्ये आणि आपण ऐकूया आमचे समालोचक अर्थात या ठिकाणी निखिल ठोंबरे सरांना. आपण एक विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान. आणि तो विशेष सन्मान करण्यासाठी अशा 2 अवलियांना मी बोलवतोय, ज्यांच्या माध्यमातून या भगवा चषकाचं आयोजन नियोजन तर आहे, परंतु गावामध्ये देखील खूप मोठा कायापालट या 2 व्यक्तींच्या माध्यमातून आणि त्यांच्या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द अर्थात 150 जे मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून मंदिराची स्थापना त्या गावामध्ये उभारणी चालू आहे. असे नकुलजी भांडे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनील दादा माळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार मान्य श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय भगवा चषक या स्पर्धेच्या निमित्तानं. आयोजक कमिटीवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी रुपेशदादा म्हात्रे या स्पर्धेसाठी उपस्थित होतात. दादांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करू. तदनंतर शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड मान्य श्री संतोषजी विशेष साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. पुन्हा एकदा नकुलजी भांडे आणि सुनीलजी माळी सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मान्य श्री संतोषजी विशेष साहेब शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड यांचा विशेष सन्मान. मान्यवरांचा हा विशेष सन्मान. तदनंतर उपतालुका प्रमुख मुरबाड मान्य श्री राजेशजी भांगे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. कमलाकरजी गीते यांना विनंती कर शुभ से हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. उपतालुका प्रमुख मुरबाड मान्य श्री राजेशजी भांगे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. उपतालुका प्रमुख मुरबाड त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. शिवसेना मान्य श्री अविनाशजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान. मान्य श्री संतोषजी जाधव साहेब संपर्क प्रमुख यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी केशवदाजी गडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मान्य श्री संतोषजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान. युवा नेते शिवसेना मान्य श्री दत्ताशेठ शिंगोळे साहेब
यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. गोपीचंद भांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मान्य श्री दत्ताशेठ शिंगोळे युवा नेते शिवसेना. तालुका प्रमुख मुरबाड मान्य श्री भगवान शेठ शेळके साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आणि केशवदाजी गडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. उपतालुका प्रमुख मुरबाड मान्य श्री भगवान शेठ शेळके साहेब यांचा विशेष सन्मान. साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. बंधू सूर्यराव सल्लागार यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. बंधू सूर्यराव सल्लागार यांचा विशेष सन्मान. आणि मी केशवदाजी गडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. तदनंतर संघटक मान्य श्री भरतजी गायकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. श्री सतीज घरत साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतो. मैदानामध्ये मॅचही सुरुवात होती. षटकार येतोय. कंटिन्यू ठेवा पंच मॅच. षटकार विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. तदनंतर मान्य श्री विनायकजी ढमणे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. दुसरा षटकार 6 धावा. तदनंतर मान्य श्री मिलिंदजी घरत साहेब युवा सेना सचिव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मिलिंदजी घरत साहेब युवा सेना सचिव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. तदनंतर मान्य श्री मेघराजी वेखंडे उपविभाग प्रमुख शिवसेना त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मेघराजी वेखंडे उपविभाग प्रमुख यांचा विशेष सन्मान. शिवसेना संघटक मान्य श्री भरतजी गायकर यांचा हा विशेष सन्मान. अजून 4 धावा. तदनंतर विभाग प्रमुख मान्य श्री अविनाशजी पवार साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. विभाग प्रमुख मान्य श्री अविनाशजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान. आयोजक कमिटीच्या वतीने विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. अविनाशजी पवार साहेब विभाग प्रमुख यांच्या वतीने हा यांचा मेघराजी वेखंडे उपविभाग प्रमुख यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांची मांदियाळी साठ धावांचं टार्गेट आहे. 23 झालेलं आहे. मेघराज वेखंडे साहेब उपविभाग प्रमुख शिवसेना त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर उपस्थित होतात त्यांचं सहर्ष स्वागत. तदनंतर मान्य श्री केशवजी गडगे विभाग प्रमुख यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय.
थोड्याच वेळामध्ये अनेक मान्यवर जे मात्र उपस्थित होणार आहेत, ज्यामध्ये दरवर्षी आम्हाला ट्रॉफी सौजन्य ज्यांचं राहतं ते अरुणजी पवार साखरे, शिवाजी शेठ खंडागळे किसळ आणि डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक दिलीप शेठ ताडसे थोड्याच वेळामध्ये उपस्थित होतील. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करावं. सुनील माळी यांच्या आयोजनातून या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका प्रमुख सन्माननीय संतोषजी विशे साहेब, संपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी जाधव, आमचे सन्माननीय सल्लागार बंधू सूर्यराव, सन्माननीय उपतालुका प्रमुख शेलके साहेब, तसं सर्वांचंच नाव घेणे अपेक्षित आहे, परंतु त्या सन्माननीय व्यासपीठ, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व क्रिकेटप्रेमी प्रेक्षक, सर्वप्रथम मी या ठिकाणी सुनीलजी माली आपलं मनापासून अभिनंदन करतो. मागच्या वर्षापासून मी या स्पर्धेला येतो आहे. अतिशय भव्य दिव्य अशी या आयोजनातून आपण ही स्पर्धा पार पाडत असता आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्यामधलं असलेलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून देता. निश्चितच मुरबाड तालुका म्हणजे क्रिकेटचं माहेरघर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मी 3 स्पर्धांना येतो आहे. एक स्पर्धा असते वडवलीला, जी 49 वर्षाची परंपरा ठेवते. त्यानंतर दुसरी स्पर्धा मी धानिवलीला देखील येऊन गेलो, त्या ठिकाणी 32 वर्षाची परंपरा जपली जाते. आणि आपण ह्या ठिकाणी देखील गेली अनेक वर्ष, 29 वर्ष, खरं तर ही वर्ष मोजताना अतिशय आपल्याला वाटतं 29, परंतु खूप मोठा कालावधी आहे. आणि एवढी वर्ष सातत्याने हे कार्यक्रम राबवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि हे सगळं करत असताना सर्व गोष्टींचा आव आणता येतो, परंतु आर्थिकदृष्ट्या ह्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी खूप मोठा ताण जो पडत असतो. निश्चितच आपलं कार्य चांगलं आहे म्हणून लोक देखील आपल्याला सहकार्य करत असतील आणि त्या माध्यमातून आपण ही इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी यशस्वीपणे राबवता. या स्पर्धेचा आपण खरं तर भगवा चषक म्हणून नामकरण ठेवलेलं आहे. आणि भगवा चषक म्हटलं की आम्हाला भगवा रंग असला की आमचं कामच होतं आहे, काही वेगळं बोलण्याची आवश्यकताच लागत नाही. म्हणजे या ठिकाणी आमंत्रण निमंत्रणाची देखील गरज लागत नाही. अशा पद्धतीचा आपण हा भगवा चषक या ठिकाणी पूर्णत्वाला नेत असताना निश्चितपणे खेळाडूंचं सहकार्य लाभतं, या ठिकाणी पंचाचं सहकार्य लाभत असेल, या ठिकाणी स्कोरर असतील, तुमचे सूत्रसंचालक असतील, कॉमेंटेटर असतील, या सर्वांचा सहभाग जो आहे निश्चितच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठं योगदान आहे. मी तुम्हा सर्वांना खरं तर खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि खरं तर कालच आपला इंग्रजी वर्ष संपलेलं आहे, आजपासून नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. या नवीन वर्षाचं आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार. सर्व मान्यवर उपस्थित राहिले, सर्वांचं भगवा चषकाच्या वतीनं मनापासून आभार. आणि मी आता विनंती करतो प्रसिद्ध असे डोंबिवलीचे उद्योजक, पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. प्रसिद्ध असे डोंबिवलीचे उद्योजक मान्य श्री दिलीप शेठ ताडसे साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष प्रेम या स्पर्धेवर आहेत असे साखरे गावचे प्रसिद्ध उद्योजक अरुणदादा पवार आणि किसळगावचे प्रसिद्ध असे उद्योजक शिवाजी शेठ खंडागळे, या 3ही मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. ही कमवलेली माणसं आहेत भगवा चषकाच्या आयोजकांनी, त्यामध्ये सुनीलजी माळे असतील, नकुलजी भांडे असतील आणि त्यांचे संपूर्ण स्क्वॉड असेल, त्यांनी कमवलेली सर्व माणसं आहेत. आणि हे सर्व मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मी विनंती करतो प्रसिद्ध असे उद्योजक डोंबिवलीचे दिलीप शेठ ताडसे साहेब, त्याचबरोबर साखरेचे प्रसिद्ध उद्योजक अरुणदादा पवार आणि किसळचे प्रसिद्ध उद्योजक शिवाजी शेठ खंडागळे, या 3ही मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. 3ही मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू.
उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तुमचं मनापासून आभार. दिलीप शेठ ताडसे साहेब, त्याचबरोबर साखरेचे प्रसिद्ध उद्योजक अरुणदादा पवार आणि किसळचे प्रसिद्ध उद्योजक शिवाजी शेठ खंडागळे या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर आपलं भगवा चषकामध्ये सहर्ष 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 स्वागत. दोन्ही मान्यवर उपस्थित होत आहेत. दिलीप शेठ ताडसे उद्योजक डोंबिवली आणि अरुणदादा पवार दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी प्रत्येक मान्यवराचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय. ओके, एकतीस धावपलकावर 60 धावांचा पाठलाग. सुंदर असा चेंडू, फटका फसलाय, गोल्डन विकेट ठरू शकेल आणि इथे सुटलेला हा झेल आहे की सुटलेली ही भगवा चषकाची क्रीडा स्पर्धा आहे ती आपल्याला पाहायचं. धावपलकावर धावसंख्या 31, 31 धावा आहेत. उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. आता जर आपण पाहिलं तर मान्य श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार यांनी या स्पर्धेला भेट दिली. आता डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक दिलीप शेठ ताडसे हेही उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं ट्रॉफी सौजन्य आहे साखरेचे प्रसिद्ध उद्योजक अरुणदादा पवार हेही उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल, अडव्या बॅटनं फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ते 32 या धावसंख्येवर. अजून 28 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 18 चेंडू 28 धावा. आपण व्यासपीठावर विशेष सन्मान जो मात्र करणार आहोत. 18 चेंडू 28 धावा. ओके, चेंडू 28 धावा. क्वार्टर फायनलची लढत आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय चेंज द गेम. खानदार याने त्यांना फाईट करत असताना संदीप 11 विकास आलेत गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. पहिला बॉल, अडव्या बॅटनं फटका, डीप मिड विकेट मध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 33 या धावसंख्येवर. 33 ऑन द बोट. 33 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 कलाकार एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. याही स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. त्यामध्ये कैलासजी भांडे आहेत, कमलाकरजी गीते आहेत आणि दत्ता शेठ त्यांचाही संघ उद्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये, गोल्डन विकेट. इथे आता प्रवीणला परतावं लागतं. हा धक्का क्रमांक पहिला संदीप 11 डेहनोलीला. फलंदाज बाद.
कशा प्रकारे होते ते पाहायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते विकास त्यांच्या माध्यमातून कामगिरी कशी होते. हरेची इनिंग महत्वाची राहील. परेश त्याला कशा प्रकारचे साथ देतोय. विकासचं हे षटक महत्वाचं आहे. भगवा चषकाला रंग चढलेत या दुसऱ्याच दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धावफलकावर 34 धावा. अतिशय सुंदर असं समालोचन आजच्या दिवसामध्ये आपण ऐकतायत. काका मात्रे मॅन फ्रॉम अलिबाग. अतिशय जबरदस्त समालोचनाचा नजराणा त्यांच्या माध्यमातून. सुंदर असा फटका, एक टप्पा खात की डायरेक्ट ते आपल्याला पाहायचं आहे. पंचांचा इशारा, 4 रन, चौकार. कडून एक पारितोषिक येत आहे. जर खांदारे संघ हा सामना जिंकत असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पंच एक मिनिट, या अगोदर जो बॉल चौकार आहे की 6 तो चेक करायचा आहे. त्यामुळे आता पाहूया काय निर्णय येतो. डिसिजन पेंडिंग आहे कारण एक धाव. हा 2 मिनिटं 12वे खेळाडू तुम्ही शांत पहा. त्यासाठी आपण तिसरे पंच मागितले. 2 मिनिटं थांबा फक्त. तुम्ही काय निर्णय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. या स्पर्धेचे सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द ही आयोजित क्रीडा स्पर्धा आहेत आणि त्या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळे आहेत. अध्यक्ष सुनीलजी माळे आहेत आणि उपाध्यक्ष नकुलजी भांडे आहेत आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आहे. यांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्यामुळे ही क्रीडा स्पर्धा भरली आहे. तिचं नाव भगवा चषक आहे. खांदारे संघ जिंकला तर सज्जन रोटेसाठी स्पेशली ते प्राइज आहे 1000 रुपयाचं. कोण कुणावर प्राइज लावेल हे सांगता येत नाही. आणि देनोली संघ खूप प्रतीक्षेमध्ये आहेत. पंढरी शेठ घोरड यांच्याकडून 1000, संदीप सर यांच्याकडून 1000, नारायण घोरड यांच्याकडून 2000. चौकार आहे. 4 धावा आल्यात म्हणजे 4000 रुपयाचं पारितोषिक झालंय जर देनोली जिंकत असेल तर. धन्यवाद. कुमारचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते 38 धावा आहेत. 4000 पारितोषिक आहे संघ जिंकला तर. आणि आज जिंकला तर शेवटच्या दिवशी किती धुमाकूळ होईल हे सांगता येत नाही कारण ती देनोली. दुसऱ्या बाजूला खांदारे संघासाठी देखील पारितोषिक आहे. धावफलकावर 38 धावा. सुंदर असा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. लगेचच त्याचा फायदा घेतला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 39 धावा. खूप मोठी प्रतीक्षा आहे देनोली संघाची. ती आज पूर्ण होणार का ते आपल्याला पाहायचं. 39 धावा धावफलकावर. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा. परेश आणि हरेश ही जोडी. हरेश 12 चेंडू 33 धावा. एकदा जोरदार टाळ्या पण हरेशसाठी वाजू कारण या स्पर्धेमध्ये 100+ धावा म्हणजे 125+ धावा हरेशने आतापर्यंत गेलेला. जबरदस्त इनिंग आतापर्यंत त्याची राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज तय्या. फुलटॉस. परेशचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आणि आता परेशला परतावं लागेल. अजून एक धक्का टीम संदीप 11ला. फलंदाज बाद. आपण कौतुक करू प्रसिद्ध असे आचारी आनंददादा भगत यांचं
आलेल्या प्रत्येक मान्यवरासाठी, ऑफिशियलसाठी आणि आपल्या जेवढे आयोजक आहेत त्यांच्यासाठी नाश्ता असेल, जेवण असेल, सर्व व्यवस्था त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार. धापलकावर धावसंख्या 39 धावात 21 बनवायच्यात अजून जिंकण्यासाठी. संदीप 11 देहनोली या टीमला. समोर संघ खांदारे. चेंज द गेम नावामध्ये त्यांनी आज बदल केलेला आहे. स्टार 11 खांदारे नावानं अनेक वर्ष आज संघ खेळलाय. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण आहे. जलपान मैदानाच्या संधी डीजे धनुला. कौतुक त्यांचंही खूप मोठं सहकार्य. खूप साऱ्या शुभेच्छा आज तेजस गडगेच्या माध्यमातून येत आहेत. मला वाटतं ते आज कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेलेले. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. स्पेशली आजचे स्कोरर हितेश डोंगरे यांचं विशेष कौतुक. जबरदस्त ऑलराऊंडर आहे आंबेळेचा, परंतु आज त्यांच्या सुवर्णाक्षरामध्ये ही क्रीडा स्पर्धा पार पडते. उमेश आलेत गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हरेश आणि त्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. आज देहनोलेकरांना खुश करणार का हा खेळाडू ते पाहायचं. पहिलाच बॉल फटका जबरदस्त. देहनोले गावाला सलामी. टोला टोले जंग टोलेबाजी. सिक्सर षटकार. तयार आहे उमेश आणि इथे फटका फसलाय. चेंडू हवेत. ओ इथे दुसरा झेल. हरेशला जीवनदान. पहिल्या मॅचला 0 जीवनदान 97 केल्यात. इथे आता पुन्हा जीवनदान आहे. 10 चेंडू 14 धावा. निम्मा जीव देहनोलेकरांनी सोडून दिलता जेव्हा चेंडू हवेत होता. जेव्हा बॉल हातामधून सुटला त्यावेळेस ते पुन्हा एकदा स्तब्ध झालेले आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 10. बनवायच्या 14 धावा. धगधग 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 वाढणार आहे, कारण या मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला कमीत कमी हा सामना जिंकल्यानंतर 22,222 रुपयाचं प्राइज लागू आहे आणि जास्तीत जास्त 1,01,111 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 10 चेंडू 14. सुंदर असा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि तिथेही जीवनदान. आज मला वाटतं चेंज द गेम खांदारे संघ घरून निघल्यानंतर जे डोक्याला तेल लावले तो हात तसाच घेऊन आलेत की काय. आतापर्यंत एवढे झेल त्यांनी सोडलेले आहेत. 9 चेंडू आता बनवायच्या 13 धावा. 9 बॉल रिक्वायर 13 रन. 1 षटकार 1 चौकार. मॅच पूर्णपणे ढिल्ली होईल, परंतु जसा डॉट बॉल जशी विकेट येईल गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तो त्याच्या पद्धतीने पूर्णपणे प्रयत्न करतोय, परंतु मैदानामध्ये क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीत. 9 चेंडू 13 धावा. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळला. 1 सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. रनआउटची संधी. थ्रो देखील सुंदर, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. 2 धावा येत आहेत. शेवटचे 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. संदीप 11 देहनोली टीमला. त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम खांदारे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. 8 चेंडू 11 धावा. 42 या धावसंख्येवर खेळतो हरेश आणि हा फटका आडव्या बॅटने. तिथे क्षेत्ररक्षक. तो फक्त बनेल दर्शक. आनंद देणारा हा षटकार. प्रेक्षक वर्ग मला वाटतं ते देहनोलीचे जे त्यांना विनंती. अजून मित्रा 7 दिवस क्रीडा स्पर्धा आहे. अजून 7 दिवस क्रीडा स्पर्धा आहे. तुमचं नाव आहे माहिती आहे मला, जॉन्टी. मी खूप दूरवरची लोक ओळखतो. षटकार.
7 चेंडू आणि 5 धावा. जर संघ संदीप 11 डेनोली जिंकत असेल तर त्यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं मनापासून आभार. इथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती रॉय 56 विजयासाठी 6 चेंडू 4 धावा. संघ जिंकत असेल तर संघासाठी 4000 आणि समालोचकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे दैनोलीचं कायमच प्रेम आहे आणि येतो सिर्फ झाकी आहे. जर आज जिंकले तुम्ही मंडेला धमाका पाहू शकाल 8 तारखेला. 6 चेंडू 4 धावा. भगवत चषकामध्ये क्वालिफाय झाले होते. आता पुढला भगवत चषकच आलाय, तिथे क्वालिफाय होणार का ते आपल्याला पाहायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6, बनवायच्या 4 धावा. 6 चेंडू 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 49 या धावसंख्येवर हरेश खेळतोय. 17 चेंडूंचा त्याने सामना केला. एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये येणार का ते आपल्याला पाहायचं. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत अल्पेश आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. संदीप 11 देहनोली संघ भगवा चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये 22,222 रुपये साठी पात्र आणि जास्तीत जास्त 1,01,111 रुपये. जबरदस्त इनिंग. अर्धशतक कंप्लीट झालंय ते हरेच.